आय एम सॉरी सागर. आज तू माझ्यामुळे दारू प्यायलायस मला माहितीये. सागर मी चुकलीये रे. मी तुझ्याशी खोटं वागलीये, हसवलंय तुला. मी तुझी अपराधी आहे सागर. म्हणून तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. पण तू स्वतःला अशी शिक्षा करून घेऊ नकोस प्लीज. सागर मी तुझ्या प्रेमाचा अपमान केला. मला माफ करशील प्लीज. मुक्ता तू खरंच परत आलीस? किती विश्वास आहे तुझा माझ्यावर. पण खरं सांगायचं तर मीच तुला फसवतोय. मला किती वेळा वाटतं तुला सगळं सांगून टाकावं आणि तुझी माफी मागावी. पण काय करू, धीरच होत नाही. माझा स्वार्थ मला मागे खेचतो. तुला गमावण्याची कल्पनाही मी सहन करू शकत नाही मुक्ता. मुक्ता, मला तुला फसवायचं नाहीये, पण आय एम सॉरी. मी तुझा अपराधी आहे. प्लीज तू मला माफ करशील ना? मुक्ताबद्दल तू जे काही सांगतेस मला ते सगळंच विलक्षण आहे. एक लेखक असून सुद्धा मी चक्रावून गेलोय. आपलं आयुष्य हे कल्पनेपेक्षा कितीतरी गुंतागुंतीचं असतं. कित्येकदा माझ्या मनात यायचं तुला सगळं सांगून टाकावं. शब्द अगदी ओठापर्यंत यायचे, पण मी ते मागे ढकलायचे. शेवटी आज नाही राहवलं. शेवटी मनातलं सगळं बोलायला मला तरी तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे रे? खरंय अरे. हे बघ, गोवर्धन अगदी जरी भाऊ असला ना तरी सुद्धा कधी कधी आमच्यात मतभेद होतात, आणि मग ते मतभेद कायमचे मनात राहतात. खरंय तुझं. मैत्रीचं नातं हे जास्त पारदर्शक असतं. त्याच्यामध्ये तडजोडीची गरज नसते. खरंच सांगते तुला, आज तुला सगळं खरं खरं सांगितलं ना, इतकं मोकळं वाटतंय मला. आता तुझ्या लक्षात आलं असेल ना मुक्ताच्या बाबतीत मी इतकी हळवी काय ते. काय बिचारीचं पुढे आयुष्यात होणार आहे मोठा प्रश्नच आहे. एक सांगू तुला, गोवर्धनलाच एक पुरुष म्हणून त्याला त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवता येतीलच असं नाही. तो मनातल्या मनात कुढत बसेल आणि स्वतःला त्रास करून घेईल. काय रे अनिरुद्ध, मला तुझी एक गंमत वाटते. तुला लोकांच्या मनातलं इतकं कसं काय ओळखता येतं? म्हणजे एक लेखक म्हणून की ही दृष्टी आहे म्हणून मी लेखक झालो. कोंबडी आधी की अंड? एकच सवाल आहे, कोंबडी आधी की अंड? एनिवे, तू मला विश्वासात घेऊन सगळं काही सांगितलंस याचा तुला पश्चाताप होणार नाही याची मी खात्री देतो तुला. मला तुझ्याबद्दल पूर्ण खात्री आहे अनिरुद्ध. चला, आणि
जाता जाता एक महत्वाचा सल्ला. मुक्ताला मेघनापासून लांब ठेवायचं सतत. कसं ठेवायचं ते मला माहित नाही, पण ठेवायचं. एक लक्षात ठेव अनुराधा, काळ हे या जगातलं अत्यंत प्रभावी औषध आहे. सगळं काही होईल व्यवस्थित, काळजी करू नकोस. आणि मॅडम, थोडासा चहा मिळेल का? आणते. शालिनी, नाश्ता तयार आहे का? आम्ही निघालोय. काका चहा. नाश्ता तयार होतोय, तोपर्यंत टोस्ट घेणार का? नाही. बापरे, काका असे का वागले माझ्याशी? मी घरी परत आले ती मनाची सगळी तयारी करूनच. ह्या पुढे सगळ्या गोष्टी सोप्या नसतील ह्याची कल्पना होती मला. आणि सर्वात मोठी भीती म्हणजे मी सागरला तोंड कसं दाखवू. अशा वेळी घाबरलेल्या मनाला आधार वाटत होता तो शालिनी काकू आणि काकांचाच. आणि आता अचानक हे काय? झालं तुझं बोलून? अजून काही बोलायचं बाकी आहे? सागर, मला फक्त इतकंच सांगायचं की मुक्तावर तुझं खरं प्रेम असेल ना, तर तिच्या भूतकाळात सकट तू तिला ऍक्सेप्ट करायला हवंस. म्हणजे नेहमी तूच दाखवायचास ना मुक्तावरचं तुझं प्रेम किती भव्य, दिव्य आणि उदात्त आहे ते. आता येऊ दे ना प्रचिती तिला तुझ्या प्रेमाची. मी जर का तुझ्या जागी असतो ना, तर मी हेच केलं असतं. सागर, मुक्तावर अत्याचार कुणी केला हे महत्वाचं नाहीच आहे. महत्वाचं हे आहे की तिला खऱ्या आधाराची, खऱ्या प्रेमाची गरज आहे.
होप यू अंडरस्टँड. गुड इव्हनिंग. नवीन पुस्तक वाटतं. अहो नाथा मला म्हणत होता की अलीकडे तुम्ही नीट जेवत नाही. हो, असं केलं तर तब्येत सुधारणार कशी तुमची? तसं काही नाही. एका जागी बसल्यामुळे भूक लागत नाही एवढंच. आणि मला योग्य तेवढं खातोच आहे मी. एनिवे, पण माझ्याबद्दल एवढी काळजी दाखवल्याबद्दल थँक्स. एक मिनिट. दिवाकर, आपल्या दोघांमध्ये इतका दुरावा निर्माण झालाय का की मी काहीही बोलले, काहीही चांगलं करायचा प्रयत्न केला की त्यातून तुम्ही काहीतरी विचित्र अर्थ काढता. मला तुमची खरंच खूप काळजी वाटते. मला खरंच वाटतं की तुम्ही लवकर बरे व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. ऐकून खूप बरं वाटलं मला. हो ना. मग आता माझं ऐका. तुम्ही चांगल्या उपचारासाठी, कृत्रिम पाय बसवण्यासाठी लंडनला का जात नाही? हो, आपली सुषमा आहे ना तिकडे, माझी आत्ते बहीण डॉक्टर सुषमा. तुम्हाला माहिती आहे ना, आता ती लंडनला असते. तर ती मला काय म्हणाली की म्हणजे तिने मला सजेस्ट केलं की तू दिवाकर भाऊजींना इथे का नाही पाठवत? तिकडे चांगले डॉक्टर्स आहेत, हायटेक टेक्नॉलॉजी आहे, खूप छान उपचार होतील तुमच्यावर. म्हणजे तुम्ही जर 1.5-2 महिने तिथे राहिलात ना तर छान बरे होऊन इथे परत याल. मग जाता का तिकडे? माझ्या पायावरती काय ग, मी इकडे उभा राहू शकतो. उपचार इकडे येऊ शकतात, त्यासाठी लंडनला कशाला जायला हवं? आणि तिकडे बघणारे कोण माझ्याकडे? येणारेस तू? कम ऑन दिवाकर, डोंट बी अनरिझनेबल. मी कशी येईन तिकडे, नाही का? आता म्हणजे अमृत डेअरीचा इतका व्याप इथे आहे, ते सोडून मी कसं येईन? पण आपण तुमची सगळी छान व्यवस्था तिकडे करू. तुम्ही जा ना तिकडे. अच्छा, म्हणजे तुझ्या मार्गातली माझी अडचण दूर करण्यासाठी म्हणून मला तू तिकडे पाठवतेस, म्हणून हा पुळका. दिवाकर, काय बोलताय तुम्ही? अहो, मी तुमची बायको आहे. तुम्हाला माझ्याबद्दल जरा पण खात्री वाटत नाही का? नाही. नाही. मला तुझ्याबद्दल जरा सुद्धा खात्री वाटत नाही. म्हणजे मी घरात असताना जर का तू एवढी कारस्थानं रचतेस, तर मी नसल्यानंतर काय करशील, काय भरोसा? मी इथून कुठेही जाणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर का तू तुझ्या वागण्यात सुधारणा केली नाहीस ना, तर आपल्या दोघांमध्ये जे काही थोडंफार नवरा बायकोचं नातं शिल्लक आहे ना, ते सुद्धा संपेल.